वेलकम टू सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि मी श्रावणी. आजपासून आपण एक बॅकएंडला सुरुवात करणार आहोत. तर बॅकएंडचं एक टूल घेणार आहे आपण, ज्याच्या थ्रू आपण डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. ठीक आहे, मोठ्या मोठ्या वेबसाईटमध्ये किंवा जेव्हा कधी सॉफ्टवेअर्स असतात त्याचा डेटा स्टोअर करायचा असतो, वेबसाईटचा डेटा स्टोअर करून ठेवायचा असतो आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर लागतं, एक डेटाबेस लागतो. ठीक आहे, तर आपण त्याच्या डेटाबेसेस तसे भरपूर प्रकारचे असतात. तर काय असतं डेटाबेस, किती टाईपचे डेटाबेस असतात आणि आपण कोणता यूज करणार आहे, त्याला आपण आता स्टार्ट करू. ठीक आहे, तर आपण बघणार आहे की MySQL. ठीक आहे, MySQL हा आपलं आपण इंट्रोड्यूस म्हणजे आपण त्यासोबत आता इंट्रोड्यूस करून घेणार आहोत. तर डेटाबेस म्हणलं तर MySQL काय असतं, डेटाबेस डेटा स्टोअर करायचं एक सॉफ्टवेअर आहे ते. ठीक आहे, तर आपण आता आपल्या टॉपिकला सुरुवात करू. तर आपण स्टार्टिंग पासून बघणार आहे की डेटाबेस काय असतं. ठीक आहे, तर व्हॉट इज डेटाबेस. तर डेटाबेस काय असतं, अ डेटाबेस इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा stored electronically so that it can be easily accessed, managed and updated. ठीक आहे, डेटा आपण स्टोअर करून ठेवतोय. कशासाठी स्टोअर करून ठेवतोय, कारण की जेव्हा आपल्याला त्याची गरज पडेल तेव्हा तो आपल्याला ऑटोमॅटिकली आपल्याला त्याला ऍक्सेस करता येईल. जेव्हा कधी समजा इन केस जर आपण तो रिटर्न फॉर्मॅटमध्ये जर आपला डेटा आहे, तो आपल्याला ऍक्सेस करायला बुक शोधा हे करा. ठीक आहे, आपण डेटा स्टोअर करतोय, पण कसा स्टोअर करतोय, इलेक्ट्रॉनिकली. म्हणजे कसं, तर एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये आपण तो स्टोअर करून ठेवतोय, जेणेकरून जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा तो आपण ऍक्सेस करू शकतो, त्याला मॅनेज करू शकतो, त्याला अपडेट करू शकतो. एकदा आपण डेटा स्टोअर केला, इट डझंट मीन की आपण आपला तोच डेटा आपण कंटिन्यू यूज करणार आहे. तो डेटा आपल्याला चेंज सुद्धा करावा लागतो. ठीक आहे, सो आपण सॉफ्टवेअर का यूज करतोय, तर तो डेटा आपल्याला ऍक्सेस करता यावा, मॅनेज करता यावा आणि अपडेट करता यावा. ठीक आहे, आता आपण बघू की एक्झाम्पल्स जे की रिअल वर्ल्ड आहे. ठीक आहे, आता एका कॉलेजचा डेटाबेस, कॉलेजच्या डेटाबेसमध्ये काय काय स्टोअर असतं, स्टुडंटच्या डिटेल्स असतील, कोर्सची इन्फॉर्मेशन असेल, मार्क्स आणि अटेंडन्स असेल. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा टीचर्सची इन्फॉर्मेशन असू शकते, अदर का कोणी असेल तर त्यांचं इन्फॉर्मेशन असू शकते. ठीक आहे, असं खूप साऱ्या इन्फॉर्मेशन असतात. हा डेटा आपल्याला स्टोअर करून ठेवायला लागतो. ठीक आहे, हे कसं झालं की रिअल वर्ल्ड एक्झाम्पल झालं की कॉलेजमध्ये डेटा कसं स्टोअर करून ठेवतो आपण. ठीक आहे, instead of keeping data in field in files and notebook, database provide a structured and secure way to store information. ठीक आहे, आता आपण जे डेटाबेस बघतोय, जे आपण डेटाबेस टर्म आज बघतोय, तर ते काय करतं की एक इलेक्ट्रॉनिकली किंवा डेटा आपल्याला स्टोअर करायला मदत करतं. का तर आपल्याला तो इझिली ऍक्सेस होऊ शकतो. ठीक आहे, आणि हे कसं एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे ह्याचा. डेटा आपण स्टोअर करून ठेवतो, तो एक स्ट्रक्चर फॉर्मॅट आहे आपला. ठीक आहे, आणि तो सिक्युअर सुद्धा आहे. त्याच्यानंतर ना की कॅरेक्टरिस्टिक्स डेटाच्या, डेटाबेसच्या की कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत त्या बघणार आपण. ठीक आहे, तर फीचर काय त्याचं, ऑर्गनाइज्ड म्हणजे डेटा इज स्टोअर इन टेबल, रोज अँड कॉलम्स. म्हणजे जो काही डेटा आपण स्टोअर करतोय तो कशाच्या फॉर्मॅटमध्ये करतोय, टेबल, रो आणि कॉलम्सच्या. ठीक आहे, टेबल कशाचं कॉम्बिनेशन असतं, रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन म्हणजे आपला टेबल असतो. ठीक आहे, तर आपण त्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करून ठेवतोय, त्याच्यामुळे तो एक ऑर्गनाइज्ड फॉर्ममध्ये आपला डेटा स्टोअर्ड असतो. त्याच्यानंतर डेटा रिमेन स्टोर इवन आफ्टर द शटडाऊन. म्हणजे काय, परसिस्टंट. डेटा आपला स्टोर राहतो जरी कधी आपण पीसी शटडाऊन केला. इट डझंट मीन की जर पीसी शटडाऊन केला तर आपला डेटा आपला की आपला गायब होईल किंवा तो आपल्याला परत रिकवर नाही करता येणार, असं नाहीये. परसिस्टंट म्हणजे तो डेटा आपला स्टोर राहणार आपल्या सिस्टीममध्ये. ठीक आहे, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. स्केलेबल म्हणजे काय, कॅन स्टोर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. स्केलेबल म्हणजे काय, एकदा जर मी डेटा स्टोअर करून ठेवला, समजा आपण आज डेटा स्टोअर करून ठेवला, उद्या तो चेंज होऊ शकतो. ह्या वर्षीचा डेटा, स्टुडंटचा डेटा ह्या वर्षीचा आपण स्टोअर करून ठेवला, तर तो दुसऱ्या वर्षी दुसरा स्टुडंट आल्यावरती तो दुसरा डेटा आपल्याला घ्यायला लागणार आणि जो पहिला डेटा होता तो डिलीट करू शकतो किंवा आपण तो तसा पण ठेवू शकतो. ठीक आहे, आता कॉलेजचं इन्फॉर्मेशन आहे, स्कूलचं इन्फॉर्मेशन, तर ऑफकोर्स डेटाबेसमध्ये आपला जो मागचा डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असतो, तो सुद्धा स्टोअर्ड असतो. ठीक आहे, मग आपण ह्याचा अर्थ काय की आपण हिस्टॉरिकल डेटा म्हणजे जो पास्टचा डेटा आहे तो सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो. प्लस आता प्रेझेंटचा डेटा सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि प्लस त्याला मॅनेज सुद्धा करू शकतो, त्याला अपडेट करू शकतो. ठीक आहे, अपडेट म्हणजे जे आता आपण बघितलं की डेटा, आधीचा डेटा तो आहे तसंच ठेवायचा, प्लस त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या गोष्टी आपण ऍड करणार. त्याच्यानंतर सिक्युअर.
ऍक्सेस कॅन बी रिस्ट्रिक्टेड युझिंग परमिशन्स. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी परमिशन्स असतात. डेटाबेस आपण जो MySQL बघतोय त्याच्यामध्ये काहीतरी परमिशन्स असतात की त्या जो युजर आहे, ज्याला परमिशन आहे तोच त्या डेटाला म्हणजे ऍक्सेस करू शकतो किंवा त्याला अपडेट करू शकतो. ठीक आहे, ज्याला ऍक्सेस नाही, ज्याला परमिशन नाही, तो डेटा बघू नाही शकत, त्याला अपडेट नाही करू शकत, काहीच करू शकत नाही. ठीक आहे, आता व्हॉट इज DBMS? DBMS काय असतं? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम is the software that allows user to create, store, retrieve, update and manage database. ठीक आहे, आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय नावामध्ये आहे, डेटाबेसला मॅनेज करायचं अशी ती एक सिस्टीम आहे. ठीक आहे, आता ही सिस्टीम काय करते? आपल्याला डेटा क्रिएट करणं, त्याला स्टोअर करायचं, रिट्राईव्ह करायचं. रिट्राईव्ह म्हणजे काय? तो डेटा ऍक्सेस करायचा, रिट्राईव्ह करायचं, अपडेट करायचं आणि मॅनेज करायचं. हे आपल्याला परमिशन देते किंवा हे आपल्याला DBMS सोबत आपल्याला ह्या गोष्टी करता येतात. ह्याला डेटा मॅन्युप्युलेशन सुद्धा बोलतात. ठीक आहे, आता कॉमन डीबीएमएसचे टास्क काय असतात? क्रिएटिंग डेटाबेस अँड टेबल्स, इन्सर्टिंग, अपडेटिंग, डिलीटिंग डेटा, नंतर कंट्रोलिंग युजर ऍक्सेस. आता युजर ऍक्सेस कंट्रोल करायचा आपल्याला. ठीक आहे, आता जसं आपण आता बघितलं की जो डेटा आहे, जो डेटाबेस म्हणतोय आपण, तो सिक्युअर आहे, ज्याला परमिशन आहे तोच तो डेटा ऍक्सेस करू शकतो. म्हणजे काय? कंट्रोलिंग युजर ऍक्सेस, युजरच्या ऍक्सेसला कंट्रोल करू शकतो आपण. ठीक आहे, बॅकअप अँड रिकव्हरी, समजा डेटा लॉस झाला तर तो आपण बॅकअप किंवा त्याचा डेटा रिकव्हर करू शकतो, डेटाचा बॅकअप आपण घेऊ शकतो. आता डेटाबेस वर्सेस DBMS. ठीक आहे, आता ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या, DBMS एक बघितलं आणि डेटाबेस एक बघितलं. आता त्या दोन गोष्टीमधला आपण डिफरन्स बघू. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स काय असतो? डेटाबेस म्हणजे काय असतं? कलेक्शन ऑफ डेटा. डेटाबेसमध्ये फक्त डेटाचं कलेक्शन असतं. DBMS म्हणजे काय असतं? हे एक सॉफ्टवेअर आहे जे मॅनेज करतं डेटाला. ठीक आहे, डेटाबेस आता नंतर काय? कॅनॉट ऑपरेट अलोन. ठीक आहे, हा अलोन ऑपरेट नाही करू शकत. ठीक आहे, DBMS ऍक्ट ऍज अ इंटरफेस. ठीक आहे, हा इंटरफेस सारखा वर्क करतो. आता एक्झाम्पल काय आहे डेटाबेसचं? स्टुडंट रेकॉर्ड. ठीक आहे, स्टुडंट रेकॉर्ड हे फक्त कलेक्शन असतं डेटाचं. त्याच्यानंतर DBMSचं एक्झाम्पल काय? तर MySQL, ओरॅकल. ठीक आहे, आता MySQL काय आहे? हे फुल आपलं एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल डेटा स्टोअर करू शकतो. असं नाही की आपण फक्त एकच डेटा घेतला, तो स्टोअर करून ठेवला, असं नाहीये. आपण त्याच्यामध्ये एका सॉफ्टवेअर, आपल्या एका MySQL मध्ये आपण मल्टिपल फॉर्म्स ऑफ डेटा आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. स्कूलचा केला, कॉलेजचा केला, बँकेचा केला, व्हॉट एव्हर अजून एक्स्ट्रा जे काही आपले डेटा स्टोअर आपल्याला ज्याचा करायचा आहे आपण त्याचा डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर काय एक्झाम्पल्स ऑफ DBMS. आता DBMS चे एक्झाम्पल्स काय? ठीक आहे, आपण इथं दोन बघितले, MySQL आणि ओरॅकल. आता तसेच अजून एक्झाम्पल्स काय? MySQL, ओरॅकल, SQL सर्व्हर, पोस्टेज SQL आणि MongoDB. ठीक आहे, हे डेटाबेस आहेत जे आपण यूज करतो डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी. आता ह्या एक्झाम्पल्स मधला आपण काय बघणार आहे? तर MySQL बघणार आहे. आता टाइप्स ऑफ डेटाबेसेस काय? डेटाबेसेस आर क्लासिफाईड बेस्ड ऑन डेटा मॉडेल अँड युजेस. ठीक आहे, त्याचा डेटा मॉडेल आणि त्याचा युजेस थ्रू त्याला डिफरन्शिएट केलेलं आहे. ठीक आहे, मेन टाइप ऑफ डेटाबेसेस काय? तर रिलेशनल आहे. म्हणजे रिलेशनल म्हणजे काय? डेटा स्टोअर इन टेबल म्हणजे रिलेशनल डेटाबेस. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल काय? तर MySQL आणि ओरॅकल. आता NoSQL म्हणजे काय असतं? NoSQL काय? फ्लेक्झिबल असतं आणि स्कीमालेस असतं. त्याच्यानंतर ह्याचं एक्झाम्पल काय? तर MongoDB. आता स्कीमा म्हणजे काय झालं? स्कीमा म्हणजे आपण म्हणू शकतो की वन टाइप ऑफ डेटाबेसच असतो. ठीक आहे, डेटाबेसला आपण स्कीमा बोलतो. त्याच्यानंतर हायरार्चिकल. तर हायरार्चिकल काय असतं? तर ट्री स्ट्रक्चर असतं त्याचं. आता ह्याचं एक्झाम्पल काय? तर IBM IMS. ठीक आहे, हे त्याचं एक्झाम्पल झालं. तर नंतर टाईप कोणता आहे? नेटवर्क. तर ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं? ग्राफ स्ट्रक्चर असतं. आणि एक्झाम्पल काय याचं? IDMS. ठीक आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड टाइप मध्ये काय येतं? स्टोर्स ऑब्जेक्ट. ठीक आहे, ऑब्जेक्ट स्टोअर करून ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर ह्याचं एक्झाम्पल काय? तर ऑब्जेक्ट DB. आता रिलेशनल वर्सेस NoSQL डेटाबेस आपण बघू की दोघांमध्ये डिफरन्स काय. ठीक आहे, आता फीचर्स काय? स्ट्रक्चर म्हणजे आता रिलेशनल आणि NoSQLचं स्ट्रक्चर बघू आपण. रिलेशनल मध्ये काय असतं की टेबल आणि टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर्ड असतो आपला. म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये कसं? म्हणजे रो आणि कॉलम मध्ये आपला डेटा स्टोअर असतो. त्याच्यानंतर NoSQL मध्ये डॉक्युमेंट असतात आणि की व्हॅल्यूज असतात. की व्हॅल्यू पेअर मध्ये आपला डेटा स्टोअर केला जातो. स्कीमा. आता ह्याच्या रिलेशनलच्या स्कीमा फिक्स असतात आणि NoSQLच्या स्कीमा फ्लेक्झिबल असतात. आता स्केलेबिलिटी म्हणजे कशी? ह्याची स्केलेबिलिटी व्हर्टिकल आहे आणि ह्याची स्केलेबिलिटी हॉरिझॉन्टल आहे.
स्केलेबिलिटी जसं म्हणलं मी, आपण डेटा ऍड करू शकतो त्याच्यामध्ये. ऑफकोर्स जर आपण रो आणि कॉलम किंवा टेबल यूज करतो, तो जो काही आपला डेटा आहे तो आपला व्हर्टिकली एक्सटेंड होत जाणार, व्हर्टिकली स्केल होत जाणार तो, ठीक आहे. आणि नो एसक्यूएल मध्ये कसा डेटा स्केल होतो, तो हॉरिझॉन्टली होतो. आता एक्झाम्पल सेम आपले मायस्क्यूएल आणि मंगोडीबी. आता मेन आपलं स्टार्ट झालं मायस्क्यूएलला, ठीक आहे. आता इथपासून आपण मायस्क्यूएल बघणार. इंट्रोडक्शन आपलं संपलं. आता आपण मायस्क्यूएल पासून सुरुवात करू. MySQL is a open source relational database that use SQL. SQL म्हणजे काय? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, ठीक आहे, टू मॅनेज डेटा. वाय यूज? आता हे यूज का करायचं? MySQL आहे, ठीक आहे, कळलं, आपला डेटाबेस आहे, नो रिलेशनल आहे, पण ह्याला काय यूज करायचं? तर ह्याचं काय, त्याचे काय रिझन्स आहेत? तर फ्री आहे, ओपन सोर्स आहे, ह्याला कोणत्या लायसन्सची गरज नसते, की तुम्ही लायसन्स घ्या तरच तुम्ही त्याच्या गोष्टी किंवा त्याचे फीचर्स तुम्ही ऍक्सेस करू शकता, असं काही नसतं. ते ओपन सोर्स आहे, कोणी पण त्याला इझिली ऍक्सेस करून त्याला इझिली त्याच्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करू शकतं. नंतर काय? फास्ट आणि रिलायबल आहे. फास्ट आहे ते, म्हणजे डेटा आपण स्टोअर करू शकतो, म्हणजे मल्टिपल फंक्शन्स किंवा मल्टिपल ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो. त्याच्यानंतर ना, वाईडली युज्ड इन वेब ऍप्लिकेशन्स. वेब ऍप्लिकेशन मध्ये जास्त यूज होतो. जसं मी म्हणलं की सॉरी, आपण जावा सोबत जर आपण एखादं ऍप्लिकेशन बनवतोय किंवा अशी लँग्वेज सोबत आपण ऍप्लिकेशन बनवतोय, वेब ऍप्लिकेशन बनवतोय, तर तेव्हा आपल्याला वेबसाईटवरती व्हिजिट झाल्यावरती युजरचा डेटा आपल्याला स्टोअर करून ठेवायचा असेल. आपल्या वेबसाईटला किती जण व्हिजिट करतात, ठीक आहे, तर तो डेटा आपण स्टोअर करून ठेवू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सपोर्ट्स लार्ज डेटासेट. लार्ज डेटाबेसला हा सपोर्ट करतो. आता की फीचर्स काय आहेत त्याचे? ओपन सोर्स, जसं आपण बघितलं, ओपन सोर्स आहे, फ्री टू यूज. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय? वर्क ऑन विंडोज, लिनक्स आणि मॅक ओएस. प्लॅटफॉर्म, क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय? असं नाही की तुम्ही फक्त विंडोज वरती यूज करू शकता, लिनक्स वरतीच यूज करू शकता, असं काय नाही. तुम्ही तिन्ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम वरती त्याला यूज करू शकता. त्याच्यानंतर सिक्युअर आहे, सपोर्ट ऑथेंटिकेशन आणि एन्क्रिप्शन, ठीक आहे. ऑथेंटिकेशन आणि एन्क्रिप्शन सपोर्ट करतं. नंतर हाय परफॉर्मन्स, ऑप्टिमाइज्ड क्वेरी एक्झिक्युशन, ठीक आहे, त्याचा परफॉर्मन्स हाय आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स काय आहेत त्याचे, ठीक आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, वर्डप्रेस आहे आणि ई कॉमर्स वेबसाईट, हे त्याचे ऍप्लिकेशन झाले. त्याच्यानंतर मायस्क्यूएल वर्क बेंच. आता मायस्क्यूएल वर्क बेंच काय असतं? तर आपल्याला एक टूल यूज करण्यात, ऑफकोर्स आपल्याला त्याला डाउनलोड करावं लागणार, ठीक आहे. तर आपण मायस्क्यूएल डाउनलोड करणार. कसं डाउनलोड करणार आपण? गुगल वरूनच आपण त्याला डाउनलोड करणार. ठीक आहे. मायस्क्यूएलचं जे आता अपडेटेड व्हर्जन असेल ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता माझ्याकडे जे आहे, मी जे डाउनलोड केलेलं आहे ते मायस्क्यूएल 8.0.44, म्हणजे आता सध्या 8.0चं चालू आहे, तर तुम्ही त्याच्यामधलं कोणतं सुद्धा इन्स्टॉल करू शकता. पहिल्या साईटवरती जाणार आपण, डाउनलोड्स मध्ये. इथे डाउनलोड्स मध्ये आल्यावरती इथून आपण साधं आपलं डाउनलोड करू शकतो. मायस्क्यूएल कम्युनिटी आपण डाउनलोड करणार इथून, ठीक आहे. ते डाउनलोड झाल्यावरती मग त्याच्यामध्ये आपल्याला वर्क बेंच आणि शेल अशा 2-3 आपल्याला गोष्टी आपल्याला करायच्या, त्या आपल्या फाईलमध्ये आहेत, ठीक आहे. आता वर्क बेंच म्हणजे आता समजा तुम्ही मायस्क्यूएल डाउनलोड केलं, तर आपण त्याच्यामध्येच जेव्हा मायस्क्यूएल डाउनलोड करणार तेव्हाच त्यासोबत मग आपल्याला ह्या वर्क बेंच आपल्याला भेटून जातो, ठीक आहे. तर मायस्क्यूएल वर्क बेंच काय असतो? मायस्क्यूएल वर्क बेंच इज अ ग्राफिकल टूल, ठीक आहे, यूज टू. आता हे यूज कशासाठी करतो आपण? एक ग्राफिकल टूल आहे. ग्राफिकल टूल म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे. राईट अँड एक्झिक्यूट एसक्यूएल क्वेरीज. आपण एका सॉफ्टवेअरमध्ये एसक्यूएलच्या क्वेरीज रन करू शकणार, किंवा एसक्यूएलच्या कमांड्स एक्झिक्यूट करणार. नंतर डिझाईन डेटाबेस स्कीमाज, ह्याच्यामध्ये डेटाबेसेसच्या स्कीमाज डिझाईन केलेल्या आहेत. मॅनेज मायस्क्यूएल सर्व्हर्स, ठीक आहे. आता मायस्क्यूएल वर्क बेंचचे कंपोनंट काय? एसक्यूएल एडिटर झालं, किंवा कशासाठी यूज होतो त्याचा? राईट अँड एक्झिक्यूट क्वेरीजसाठी, ठीक आहे. स्कीमा डिझायनर कशासाठी यूज होतं? तर क्रिएट ईडी म्हणजे ईआर डायग्राम्स, ठीक आहे, ईआर डायग्राम्स असतात आपल्या, ते डिझाईन करण्यासाठी यूज करू शकतो. नंतर सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे काय? युजर अँड बॅकअप मॅनेजमेंट, ठीक आहे.
आता इन्स्टॉल कसं करायचं त्याला, जसं मी सांगितलं तुम्हाला रिक्वायरमेंट त्याच्या आहेत. तर विंडोज तुम्ही कोणती पण ऑपरेटिंग सिस्टीम चालू शकते. मिनिमम रॅम किती पाहिजे, नंतर इंटरनेट कनेक्शन पाहिजे, ठीक आहे. डाउनलोड करायचं डेव्हलपर टॅब, त्याच्यानंतर पासवर्ड तुमचा रूटच असला पाहिजे. दुसरा पण ठेवू शकता, पण रूट एक सोपा आहे समजण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी, त्याच्यामुळं तुम्ही रूटच ठेवा. अदरवाईज तुम्ही दुसरा पण ठेवू शकता, तर तुम्हाला दुसरा कोणता ठेवायचा असेल तर ठेवू शकता. पण रूट एक असा एक आहे की सर्वजण तोच यूज करतात, कारण की तो समजण्यासाठी किंवा तो लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सोपा जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर ना पोस्ट जेव्हा आपलं झालं इन्स्टॉलेशन, सगळं सक्सेसफुल होतं आपलं इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर आपण व्हेरीफाय, मग आपण त्याच्यावरती आता ऍक्च्युअल आपलं सॉफ्टवेअर आपल्याकडे आलं आणि आता आपण त्याच्यावरती ऍक्च्युअली वर्क करणार. आता आपण बघू की कसं असतं वर्क बेंच. हे तर मी म्हणलं डाउनलोड केलेलं मी, हे वर्क बेंच आपलं, ठीक आहे, मायस्क्यूएलचं वर्क बेंच. तर हे आपल्याला असं दिसतं, ठीक आहे. तर पासवर्ड आपला आपला युजर नेम, ठीक आहे, हा युजर नेम आहे, म्हणजे हा युजर आहे. पासवर्ड, ठीक आहे. तर हे सगळं आपलं पूर्ण आहे. ठीक आहे. इथं आपण क्वेरीज वगैरे राईट करणार. पण सगळ्यात स्टार्टिंगला आपण लगेच वर्क बेंचला नाही जाणार. आपण पहिल्यांदा आपले क्वेरीज आणि आपल्या जे काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करायचे, आधी क्लिअर करणार आपले सगळे कन्सेप्ट, देन आपण वर्क बेंचवरती शिफ्ट होणार. पण जर आपल्याला आता आपले रन करायचं असेल किंवा आता जर आपल्याला टेबल क्रिएट करायचं असेल, डेटाबेसला सुरुवात करायची असेल, तर आपण कसं करणार, तर आपण MySQL ची कमांड लाईन असते, ठीक आहे. MySQL ची कमांड लाईन आहे, तर त्याला आपण त्याला जाणार, ठीक आहे. आता MySQL ची कमांड लाईन, इथे आपण आपल्या सगळ्या क्वेरीज रन करणार. आता एक्झिक्यूट समजा सगळं डाउनलोड झालं, त्याच्यानंतर आपला टेबल क्रिएट करणार आपण, ठीक आहे. टेबल वगैरे क्रिएट करणार. आता आपण एक बघू, आता इथं पासवर्ड का आपला त्याच्यानंतर आता आपण बघू शकता की MySQL मध्ये आपण एंटर केलेलं आहे. आपण कमांड लाईन कशाची यूज करतोय, तर MySQL ची कमांड लाईन यूज करतोय. आपली साधी कमांड लाईन नाहीये ही, MySQL ची कमांड लाईन. आता ह्याच्यामध्ये आपण चेक करू की ऑलरेडी कोणाचा डेटाबेस आहे का, ठीक आहे. आपण डाउनलोड केले, तर आता एक्झिस्टिंग किती डेटाबेसेस आहेत त्याच्यामध्ये, तर आपण ते कसं चेक करणार, ठीक आहे. शो डेटाबेसेस करणार, सेमिकोलन अँड देन एंटर. आपण बघू शकतो की आता डेटाबेसेस किती अवेलेबल आहे, ठीक आहे. इन्फॉर्मेशन स्कीमा, त्याच्यानंतर MyDB, MySQL, ठीक आहे, हे आहेत ऑलरेडी. तर MyDB हा मी स्वतः तयार केलेला आहे आणि बाकीचे ऑलरेडी एक्झिस्टिंग असतात. त्याच्यानंतर ना आता समजा आता जर मला माझ्या किंवा डेटाबेसवरती MyDB वरती काम करायचंय, तर मी काय करणार, यूज MyDB. त्याच्यानंतर जर आपण आता एक स्टार्ट करू की एक नवीन डेटाबेस तयार करू, तर आपण नवीन डेटाबेस कसा क्रिएट करणार, क्रिएट, ठीक आहे, क्रिएट डेटाबेस. समजा आपण केला की डीबी हा एक डेटाबेस आपण क्रिएट केला, सेमिकोलन द्यायचं, एंटर, ठीक आहे. क्वेरी ओके, वन रो अफेक्टेड, म्हणजे आपली क्वेरी सक्सेसफुल रन झाली. आता ह्याच्यानंतर आपला डेटाबेस क्रिएट झाला. आता जर आपल्याला डीबी ह्या डेटाबेस वरती जर आपल्याला काम करायचं, तर त्याला आपण आधी यूज करावं लागणार, यूज डीबी, सेमिकोलन एंटर. डेटाबेस चेंज्ड, म्हणजे आता आपण आपल्या डीबी मध्ये एंटर झालो. आता आपल्या डेटाबेस मध्ये आल्याच्या नंतर आपण टेबल्स वगैरे क्रिएट करणार, ठीक आहे. आता आपण काय बघितलं की डेटाबेस आपण क्रिएट केला डीबी म्हणून. आता आपण जसं आपण डेटाबेस बघितले की आपल्याकडे ऑलरेडी किती डेटाबेसेस आहेत, सेम आपण बघू शकतो की आता हा जो डीबी आहे, आता आपण क्रिएट केला डीबी म्हणून, ह्याच्यामध्ये एक्झिस्टिंग किती टेबल्स आहेत, ठीक आहे. तर सेम आपली क्वेरी जाणार, शो, ठीक आहे, टेबल्स. आता इथं शो टेबल्स एस आहे आणि इथं शो डेटाबेसेस एस आहे, ठीक आहे. कमांड लाईनचा यूज करण्याचा हा एक फायदा होतो आपल्याला की आपल्याला क्वेरीज, त्याचे वर्ड्स, त्याचे स्पेलिंग्स आपल्याला लक्षात राहतात, ठीक आहे, आपली कधी चूक नाही होत. आता शो टेबल्स केलं तर एम्प्टी सेट आला, कारण की हा डेटाबेस आपण जस्ट क्रिएट केलाय, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय नाहीये. आणि आपल्याला कळलं की आपण असं बघू शकतो की आपल्या डेटाबेसमध्ये किती टेबल्स आहेत, ठीक आहे. तर आपण ह्याच्यानंतर टेबल क्रिएट करणार ह्याच्यामध्ये. टेबल क्रिएट कसं करणार, डेटाबेस आपण बघितलं, डेटाबेस कसा क्रिएट करणार, क्रिएट डेटाबेस
आणि कंपनी. आता इथं कंपनीचा डेटाबेस क्रिएट केला. आता सध्या आपण क्रिएट केला तर डीबी म्हणून केलं. ठीक आहे, नो इश्यू. कोणत्या पण नावाने आपण डेटाबेस तयार करू शकतो. यूज, आता काय, यूज कंपनी. आता यूज द डेटाबेस. आता डेटाबेसला यूज करायचं, त्या एखाद्या पर्टिक्युलर डेटाबेसवरती आपल्याला काम करायचं. समजा जर आपण आता इथं क्रिएट केलं डेटाबेस, ठीक आहे, आता इथं आपण डेटाबेस क्रिएट केला डीबी म्हणून, बट नंतर मला असं वाटलं की मला डीबी वरती नाही, मला माय डीबी वरती काम करायचंय. सो मी तर यूज डीबीच्या ऐवजी यूज माय डीबी घेणार आणि त्या डेटाबेस वरती काम करणार. ठीक आहे, समजा मग तिथं सेम करता यूज अंडरस्कोर डीबी सेमिकोलॉन. ठीक आहे, डेटाबेस चेंज झाला. आता मी केलं की शो टेबल्स. तर आता माय डीबी मध्ये हे 3 टेबल्स एक्झिस्टेड आहेत. ठीक आहे, हे 3 टेबल ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत. आता सेम जर परत आपल्याला डीबी वरती शिफ्ट व्हायचंय तर आपण अगेन करणार की यूज डीबी सेमिकोलॉन एंटर. ठीक आहे, आपण आपला जो आता आपण नवीन डेटाबेस तयार केला होता त्याच्यावरती शिफ्ट झालो. आता आपण आपल्याला असं कळलं की आता टेबल डेटाबेस क्रिएट केला, त्या डेटाबेस वरती आपण टेबल, त्या डेटाबेसला आपण यूज केलं. आता त्याच्यावरती आपण टेबल क्रिएट करणार. ठीक आहे, त्याचा सिंटेक्स काय असतो, क्रिएट टेबल, नंतर आपल्या टेबलचं नाव येतं. ठीक आहे, कंपनी हा एक टेबलचं नाव आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉय आयडी. ठीक आहे, आपले कॉलम्स तयार करणार आपण. ठीक आहे, कॉलम्स तयार करतो की एम्प्लॉय आयडी. आपला एक डेटाबेस किंवा आपल्याला एक टेबल बनवायचा आहे ज्याच्यामध्ये पहिला काय असायला पाहिजे तर आयडी, नेम आणि सॅलरी असायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण आता हा डेटाबेस बनवू. काय आपली क्वेरी, क्रिएट टेबल. टेबल नेम काय आपलं, समजा आपण इथे काय एम्प्लॉईज आहेत ना, सेम आपण एम्प्लॉई घेऊ. ठीक आहे, एम्प्लॉई म्हणून क्रिएट टेबल आपण क्रिएट केला. आता टेबल क्रिएट केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या कॉलम्सची नावं द्यायला लागतात. ठीक आहे, फर्स्ट आपण मी घेते की आयडी. ठीक आहे, आयडी घेतला, तर ह्याच्यानंतर आयडी घेतला पण त्याचा डेटा टाईप काय, आपल्याला तो डेटा टाईप बघायचा आहे. तर जेव्हा आपण न्यूमरिकल डेटा घेतो तेव्हा आपल्याला इंट द्यावं लागतं. जेव्हा आपल्या डेटामध्ये किंवा आपल्या डेटामध्ये इन्क्लुडेड असेल की त्याच्यामध्ये नंबर्स असतील, कॅरेक्टर्स असतील, तर तेव्हा आपल्याला वारकॅर द्यावा लागतो. डेटसाठी डेट असा डेटा टाईप आहे, असे डेटा टाइप्स ऑलरेडी डिफाईन असतात. ठीक आहे, आता आयडी ह्या इंटिजर मध्ये असणार. ठीक आहे, सो मी इंट घेतलं, कॉमा. दुसरं पाहिजे ना आता मला ही नेम, एम्प्लॉईची नावं. ठीक आहे, तर आता ह्याचा डेटा टाईप काय येणार, वॅरकॅर, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर्स आणि कॅरेक्टर्स दोन्ही सुद्धा अवेलेबल असतील. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला त्याची रेंज द्यावी लागते. ठीक आहे, तर मी 20 रेंज दिली त्याची. 20 पर्यंत त्याच्यामध्ये डेटा असणार. 20 पर्यंत ह्याचा डेटा असणार. ठीक आहे, रेंज की नावाची रेंज, म्हणजे नाव ते 20 कॅरेक्टर्स पर्यंतच जाऊ शकतात. कॉमा दिला. आता नाव झालं, नावाच्या नंतर काय घ्यायचं, समजा आपण सॅलरी घेतली. सॅलरी कशी घेणार आपण, इंट मध्येच घेणार. इंटिजर किंवा वॅरकर पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे, समजा इंट आपण वॅरकर घेऊ आणि रेंज मी दिली की 10. हे 10 पर्यंत ते जाऊ शकतात. ब्रॅकेट क्लोज करायचा. जो ब्रॅकेट आपला इथं स्टार्ट झाला त्या ब्रॅकेटला इथं आपल्याला क्लोज करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, आपला टेबल क्रिएट करून झाला. आपण काय क्वेरी लिहिली, क्रिएट टेबल, टेबलचं नाव एम्प्लॉई, त्याच्यानंतर कॉलम्स कोणकोणते पाहिजे आहेत आपल्याला, आयडी, नेम आणि सॅलरी. ठीक आहे, आयडीचा डेटा टाईप काय तर इंटिजर, नावाचा डेटा टाईप काय तर वॅरकॅर, सॅलरीचा डेटा टाईप काय तर वॅरकॅरच घेतला आपण. ठीक आहे, आता हे झाल्याच्या नंतर सेमिकोलॉन देणार, एंटर. ठीक आहे, क्वेरी ओके, 0 रो अफेक्टेड. आता 0 रो अफेक्टेड का आलं, कारण की त्या टेबलमध्ये सध्या काहीच नाहीये. आता आपण टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करणार. ठीक आहे, आता इन्सर्ट कसं करणार, इन्सर्ट इंटू इन्सर्ट इंटू एम्प्लॉई. आता त्याचे कॉलमची नावं द्यायची, समजा आयडी, नेम, सॅलरी. ठीक आहे, ही सगळी कॉलमची नावं आहेत. ह्याच्यानंतर आता ह्या कॉलम मध्ये आपल्याला डेटा काय टाकायचा आहे, तर इथं मी लिहिणार की आपण लिहिणार इथं व्हॅल्यूज. ठीक आहे, व्हॅल्यूज एस लावायचा, ब्रॅकेट ओपन. त्याच्यानंतर पहिल्यांदा काय आपलं तर आयडी आहे. ठीक आहे, आयडी मिली 1010101
कॉमा दिला, त्याच्यानंतर आता नाव टाकायचं. सो नाव आपल्याला सिंगल ब्रॅकेटमध्ये सिंगल कोट्समध्ये टाकावं लागतं. समजा आपण नाव दिलं की वाणी, हे नाव दिलं, कॉमा दिला, त्याच्यानंतर ना आता काय सॅलरी द्यायची. तर सॅलरी वारक्यार मध्ये जस्ट फॉर ठीक आहे, सॅलरी दिली, ब्रॅकेट क्लोज. आता हे कोणतं ब्रॅकेट क्लोज केलं आपण, हे व्हॅल्यू स्टार्ट झालेलं ब्रॅकेट इथं क्लोज झालं, त्याच्यानंतर सेमिकोलन, एंटर. ठीक आहे, आपण आता 0 रो अफेक्टेड म्हणजे आपल्या डेटाबेसमध्ये आपल्या टेबलमध्ये एक रो एंटर झाली. जर आपल्याला ती रो बघायची असेल तर आपण कसं करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम, ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता स्टार का यूज केला आपण, सिलेक्ट, आपल्याला काय सिलेक्ट करायचं, स्टार. स्टार म्हणजे काय, त्या टेबलमध्ये जेवढा काही रेकॉर्ड आहे तुम्हाला सगळ्याचं सगळं बघायचं, सगळा रेकॉर्ड बघायचा असेल तर स्टार यूज करतो आपण. फ्रॉम कोणत्या टेबल मधून बघायचंय, तर एम्प्लॉय मधून बघायचंय. एंटर केलं तर आपण बघू शकतो की आयडी आहे, नेम आहे, सॅलरी आहे. आयडी 101, त्याचं नाव आहे वाणी आणि सॅलरी आहे 20, 2 लाख. ठीक आहे, ठीक आहे, अप्रॉक्स सॅलरी आपली झाली. त्याच्यानंतर ना असं आपण टेबल क्रिएट करणार आणि टेबल मधला डेटा आपण बघू शकतो. इन्सर्ट इंटू, आता ह्याच्यामध्ये डेटाबेस आपण इन्सर्ट कसं करणार, आपण बघितलं इन्सर्ट इंटू एम्प्लॉईज आणि मग व्हॅल्यूज टाकल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर ना इथं दिलं की इथं डेसिमल मध्ये आहे सॅलरी, तर डेसिमल मध्ये घेतली. डेसिमल आता 10 आणि कॉमा देऊन 2 घेतलेला आहे आपण. ठीक आहे, डेसिमल पॉइंट्स किती पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर व्ह्यू डेटा, डेटा व्ह्यू करायचा असेल तर काय करणार आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय करणार. आता आपला हा टेबल, आपला एक चॅप्टर, आतापर्यंत आपण काय काय बघितलं, तर डेटाबेस. डेटाबेस काय असतं, ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा. त्याच्यानंतर काय, तर डीबीएमएस. डीबीएमएस म्हणजे की सॉफ्टवेअर टू मॅनेज डेटाबेस. ठीक आहे, डेटाबेस तर आहे पण त्याला मॅनेज करण्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर यूज करावं लागणार. त्याच्यानंतर मायस्क्यूएल. मायस्क्यूएल काय असतं, ओपन सोर्स रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्कबेंच. वर्कबेंच काय, एक जीयूआय टूल आहे मायस्क्यूएलचा यूज करण्यासाठी. नंतर काय, एसक्यूएल. एसक्यूएल म्हणजे लँग्वेज टू इंटरॅक्ट विथ मायस्क्यूएल. ठीक आहे, एक लँग्वेज आहे ती डेटाबेस सोबत आपल्याला इंटरॅक्ट करण्यासाठी आपण एक लँग्वेज यूज करतोय. ठीक आहे, हा होता आपला एक फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे, आपण अजून एक बघू. आता सेकंड चॅप्टर मध्ये पण आपले सेम कमांड्स आहे. ठीक आहे, आता कमांड्स बघणार आहेत आपण ज्या आतापर्यंत बघितल्या त्या की सिलेक्ट, क्रिएट डेटाबेस आपण क्रिएट केला किंवा सिलेक्ट केला, हे आपले डेटाबेस आपले कमांड झाल्या. आता ह्याच्यामध्ये एसक्यूएल. एसक्यूएल म्हणजे काय, तर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे आपली. इट यूज टू स्टोअर, मॅनेज अँड रिट्रीव्ह डेटा फ्रॉम डेटाबेस. डेटाबेस मधून आपल्याला डेटा म्हणजे डेटाबेस मधून डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी आपण एसक्यूएल यूज करतो. त्याच्यानंतर आपण आता ह्या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघणार आहे, सेम आपण जे आता बघितलं, डेटाबेस क्रिएट करणार, टेबल क्रिएट करणार, इन्सर्ट करणार आणि सिलेक्ट करणार. क्रिएट टेबल. आता क्रिएट टेबल, आता जे आपण आधी बघितलं ते थोडं म्हणजे इंट्रोडक्शन होतं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं डीप मध्ये आहे. ठीक आहे, क्रिएट डेटाबेस. व्हॉट इज डेटाबेस. डेटाबेस काय असतो, अ डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा स्टोर्ड इन अन ऑर्गनाइज्ड वे. एका ऑर्गनाइज्ड वे मध्ये डेटाबेसला स्टोअर केलेलं असतं. पर्पज ऑफ क्रिएटिंग डेटाबेस काय असतं, तर क्रिएट डेटाबेस कमांड टू यूज क्रिएट अ न्यू डेटाबेस इन मायस्क्यूएल. मायस्क्यूएल क्रिएट डेटाबेस म्हणजे आपण एक नवीन डेटाबेस क्रिएट करणार. आपला जो काही मायस्क्यूएल आहे त्याच्यामध्ये आपण एक नवीन डेटाबेस क्रिएट करू शकतो. सिंटॅक्स काय आहे, तर क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसचं नाव. त्याच्यानंतर एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये काय, एक्झाम्पल कशाचा डेटाबेस क्रिएट केलेला आहे याच्यामध्ये, तर क्रिएट डेटाबेस स्कूल. स्कूलचा एक डेटाबेस क्रिएट केलेला आहे. सेमिकोलॉन देणं कंपल्सरी आहे. समटाइम्स ते विदाउट सेमिकोलॉन सुद्धा रन होतं, बट एक प्रॅक्टिस, एक हॅबिट आपल्याला लागायला पाहिजे की सेमिकोलॉन देणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर दिस कमांड क्रिएट अ डेटाबेस नेम स्कूल. स्कूल नावाचं एक डेटाबेस आपण तयार केलं. टू यूज डेटाबेस. आता डेटाबेस मध्ये काम करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागणार, की यूज स्कूल. त्याच्यानंतर क्रिएट टेबल. डेटाबेस तर आपण क्रिएट केला, त्या डेटाबेसला आपण यूज केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला टेबल क्रिएट करायचे. ठीक आहे, व्हॉट इज टेबल. टेबल काय असतात,
टेबल स्टोर डेटा इन द फॉर्म ऑफ रो अँड कॉलम. रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये आपला डेटा स्टोअर केला जातो. आता रोज मध्ये काय असतं, रो मध्ये असतात रेकॉर्ड्स आणि कॉलम मध्ये काय असतात तर फील्ड्स. ठीक आहे, आपल्या फील्ड जशा होत्या की आयडी असेल, नेम असेल, सॅलरी असेल, हे आपल्या फील्ड झाल्या. त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स काय होते 101, वाणी आणि आपली सॅलरी. आता पर्पज काय आहे टेबल क्रिएट करायचा, तर क्रिएट टेबल कमांड इज यूज टू क्रिएट न्यू टेबल इनसाइड डेटाबेस. डेटाबेसच्या आतमध्ये आपल्याला नवीन टेबल क्रिएट करण्यासाठी आपण क्रिएट टेबल ही क्वेरी रन करणार किंवा ही कमांड यूज करणार क्रिएट टेबल म्हणून. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये आता क्रिएट टेबल स्टुडंट घेतलाय, स्टुडंट त्याच्यानंतर त्याची आयडी. आता इथं जसं नाव दिलंय कॉलमला की स्टुडंट आयडी स्टुडंट अंडरस्कोर आयडी. ठीक आहे, तर असं हे मोठं नाव देण्यापेक्षा फक्त आयडी, नेम, एज आणि सगळं लोअर केस मध्ये घ्यायचं, जे आपण कॉलमला नाव देतोय ते. ह्या ज्या कमांड्स आहेत त्या अप्पर केस मध्ये दिल्या तरी चालतात, लोअर केस मध्ये दिल्या तरी सुद्धा चालतात. पण आपली कॉलम्सची जी नाव आहे, टेबल्सचं जे नाव आहे ते होईल तोपर्यंत लोअर केस मध्ये ठेवायचं आणि जे नाव आहे तेच ठेवायचं. म्हणजे आयडी आहे तर आयडीच ठेवायची, नाव आहे तर नावच ठेवायचं. स्टुडंट आयडी किंवा स्टुडंट नेम किंवा STUD नेम असं शॉर्टकट किंवा असं नाही यूज करायचं. कारण की जेव्हा आपण मोठ्या डेटाबेसवरती शिफ्ट होतो किंवा मोठ्या डेटाबेसवरती आपलं वर्क चालू होतं, तेव्हा त्या डेटाबेसवरती आपलं कॉलम किंवा ते कॉलम काय, डेटाबेस काय, समजा ह्या नावांमुळे किंवा स्पेलिंगमुळं एरर्स वगैरे एररचा इश्यू आपल्याला जाणवतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण होईल तेवढं तर आपण लोअर केसमध्येच ठेवायचं सगळं आणि आयडी आहे तर आयडीच नाव द्यायचं. ठीक आहे, नेमिंग कन्व्हेन्शन नीट ठेवायचं. नंतर क्रिएट अ टेबल नेम स्टुडंट. आता स्टुडंट नावाचं एक टेबल क्रिएट करायचं आहे विथ 4 कॉलम्स. 4 कॉलम्स असायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि ते टेबल आपल्याला क्रिएट करायचं आहे. आता कॉमन डेटा टाइप्स काय काय, जसं आपण बघितलं की इंटिजर, वारकॅर, डेट आणि फ्लोट. ठीक आहे, आता इंटिजर काय असतं, स्टोर्स होल नंबर. जे होल नंबर्स आहेत ते स्टोअर करायचे असतील तर आपण इंटिजर हे डेटा टाइप आपण यूज करणार. त्याच्यानंतर वारकॅर. आता वारकॅर आणि ब्रॅकेटमध्ये एन आहे, एन म्हणजे काय, त्याची रेंज आहे, किती रेंज पर्यंत आपल्याला तो डेटा घ्यायचा आहे. ठीक आहे, स्टोर्स टेक्स्ट अप टू एन कॅरेक्टर. एन कॅरेक्टर पर्यंत आपण त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर आहे डेट. जर आपल्याला डेट ही स्टोअर करायची असेल तर डेट हा डेटाबेस, हा डेटा टाइप आपल्याला यूज करावा लागणार. त्याच्यानंतर काय, फ्लोट. फ्लोट काय करतं की स्टोअर डेसिमल नंबर्स. या डेसिमल नंबर्स म्हणजे पॉईंट मध्ये जे नंबर्स असतात ते जर आपल्याला स्टोअर करायचे असतील तर आपल्याला फ्लोट हे डेटा टाइप यूज करावं लागतं. आता टेबल क्रिएट झाला, त्याच्यानंतर आता डेटा त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे, इन्सर्ट. आता इन्सर्ट इंटू. आता इन्सर्ट इंटू म्हणजे कमांड आहे आपली ही. पर्पज काय इन्सर्ट इंटूचा, तर इन्सर्ट इंटू कमांड इज यूज टू ऍड न्यू कमांड रो. म्हणजे काय, न्यू रेकॉर्ड आपण ऍड करणारे आपल्या टेबलमध्ये. रेकॉर्ड म्हणजे आपण रो मध्ये आपला तो रेकॉर्ड आपण ऍड करणार आहे. ठीक आहे, सिंटॅक्स काय ह्याचा, इन्सर्ट इंटू आणि मग टेबलचं नाव, कोणत्या टेबलमध्ये आपल्याला तो इन्सर्ट करायचा आहे. व्हॅल्यूज देणार आपण, व्हॅल्यूज काय काय त्याच्या. ठीक आहे, नंतर सिंटॅक्स स्पेसिफिक कॉलम. कॉलम साठी कसं आहे, ठीक आहे, हा झाला आपला फक्त ऑल कॉलम साठी आणि हा झाला स्पेसिफिक कॉलम साठी. ठीक आहे, स्पेसिफिक कॉलम जर द्यायचा असेल तर कसं करणार आपण, समजा तुम्हाला डेटा इन्सर्ट करायचं तो फक्त समजा जर आपण आता क्रिएट केला होता की आयडी आणि नेम सॅलरी. ठीक आहे, हे 3 आपले कॉलम्स होते. त्याच्यामध्ये जर आपल्याला फक्त हे जे आहेत आयडी आहे, नेम आणि सॅलरी आहे, समजा मला जर डेटा ऍड करायचा आहे पण त्याच्यामध्ये फक्त आयडी आणि नावच आलं पाहिजे, तर त्या टायमाला आपण काय यूज करू शकतो, त्या टायमाला आपण काय यूज करणार, तर इन्सर्ट इंटू आणि मग कॉलम्सची नावं देणार, त्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्यूज देणार. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्झाम्पल काय, इन्सर्ट इंटू स्टुडंट, त्याच्या व्हॅल्यूज काय 1 अमित आणि इथं काय 15, त्याची एज असेल ही एज असेल हा एज आणि क्लास. ठीक आहे, तर एज काय त्याचे 15 आणि क्लास काय 10th A. ठीक आहे, वॅरकॅर दिला इथं, त्याच्यामध्ये नंबर आणि कॅरेक्टर दोन्ही सुद्धा आपण घेऊ शकतो. इन्सर्ट मल्टिपल रेकॉर्ड्स. जेव्हा आपल्याला मल्टिपल रेकॉर्ड्स ऍड करायचे असतात तेव्हा आपण कसं करणार, इन्सर्ट इंटू स्टुडंट आणि मग व्हॅल्यूज देणार, व्हॅल्यूज मध्ये 2 नंतर या, म्हणजे एकाच कमांड मध्ये एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल रेकॉर्ड्स आपण ऍड करू शकतो. नंतर आता सिलेक्ट. सिलेक्ट ह्या कमांडचा यूज काय, पर्पज काय याचा, तर सिलेक्ट कमांड इज यूज टू रिट्राईव्ह डेटा फ्रॉम टेबल. टेबल मधून डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी आपण यूज करतो सिलेक्ट कमांडचा. सिंटॅक्स काय याचा, सिलेक्ट कॉलम नेम. ठीक आहे, सिलेक्ट कॉलम नेम, आपल्याला कोणता कॉलम पाहिजे ने फ्रॉम टेबल. ठीक आहे, एखादा टेबल आहे आपला, सध्या टेबल आहे एम्प्लॉय म्हणून, त्याच्यामधून जर मला एखादा पर्टिक्युलर कॉलम बघायचा असेल तर आपण काय करणार की सिलेक्ट
कॉलम नेम आणि सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल. आपण हे करून बघू. तर समजा जर हा आपला टेबल आहे तर आपण केलं की सिलेक्ट नेम फ्रॉम, ठीक आहे. एम्प्लॉई ह्या टेबल मधून मला फक्त नेम हा कॉलम पाहिजे नाही. एंटर केलं तर एम्प्लॉई मधून मला फक्त नेम हाच कॉलम डिस्प्ले होणार, बाकीचे डिस्प्ले नाही होणार. जर आपल्याला सगळं पाहिजे असेल तर आपण काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम, ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला पूर्ण टेबल आपल्याला डिस्प्ले होणार. ठीक आहे. सगळ्या टेबल्स सगळ्या कॉलमसाठी आपण काय करणार की सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, सिलेक्ट स्टार फ्रॉम तुमच्या टेबलचं नाव. नंतर ना सिलेक्ट स्पेसिफिक कॉलम. आता स्पेसिफिक कॉलम करायचे असतील तर आपण काय करणार, सिलेक्ट, मग तेवढ्या कॉलमची नावं देणार. समजा आता ह्याच्यामध्येच आपण केलं की मला फक्त बघायचंय की आयडी आणि नेम. ठीक आहे. समजा मग मी काय करणार, आपण काय करणार इथं सिलेक्ट आयडी कॉमा नेम फ्रॉम एम्प्लॉई, एंटर. ठीक आहे. सो आपल्याला नेम, आयडी आणि नेम हे दोनच कॉलम आपल्याला डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर ना काय, वेअर, युझिंग वेअर कंडिशन. आता वेअर काय, ही एक कंडिशन आहे. ठीक आहे. आता सिलेक्ट करायचं आपल्याला काहीतरी, पण त्याला काहीतरी कंडिशन द्यायची आपल्याला. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर क्लास इक्वल्स टू, क्लास काय त्याचा 10th A, म्हणजे ज्याचा क्लास 10th A आहे त्याचा डेटा मला सगळा भेटायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण करून बघू वेअर कंडिशनचं. ठीक आहे. आता आपण आपल्या डेटाबेसमध्ये एवढाच डेटा आहे, सो आपण आधी इन्सर्ट करू ह्याच्यामध्ये. इन्सर्ट इनटू इन्सर्ट इनटू एम्प्लॉय केलं, आयडी कॉमा नेम कॉमा सॅलरी ब्रॅकेट क्लोज, व्हॅल्यूज, व्हॅल्यूज मध्ये आता आपली आयडी 1 झाली, 102 करू आता आपण. कॉमा दिला, नाव द्यायचं की समजा राम दिलं, त्याच्यानंतर कॉमा, सॅलरी देऊ आपण 30,000 ब्रॅकेट क्लोज, सेमिकोलन, एंटर. ठीक आहे. सेम क्वेरी आपली 103 करू इथं. ठीक आहे. श्याम केलं 35,000, एंटर. ठीक आहे. आता 3 रेकॉर्ड्स आपण ऍड केले याच्यामध्ये. आता अजून एक करू पाहिजे तर, नाही तर ठीक आहे. आता काय करू आपण, सगळा टेबल आपण बघू. आपल्या टेबल मध्ये आता रेकॉर्ड्स किती किती झाले. सिलेक्ट, सगळं बघायचं असेल तर आपण काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. ठीक आहे. सेमिकोलन, एंटर. ठीक आहे. आपल्या टेबलमध्ये एम्प्लॉई ह्या टेबलमध्ये आता काय काय रेकॉर्ड आहेत तर 101 आयडी, वाणी, ठीक आहे, हे नाव आहेत त्यांची आणि त्यांची सॅलरी आहे. ठीक आहे. आता आपण काय करू की हा टेबल आहे. आता आपण आपल्याला आता काय बघायचं होतं, वेअर कंडिशन बघणार आपण. वेअर कंडिशन मध्ये आता समजा आपल्याला असं बघायचं असेल की ज्याची आयडी 102 आहे त्याचा मला पूर्ण टेबल, त्याचा मला पूर्ण त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मला पाहिजे. ठीक आहे. आपण काय करणार, सिलेक्ट सगळी इन्फॉर्मेशन बघायची म्हणून स्टार, कशातून बघायची, फ्रॉम एम्प्लॉई वेअर आयडी इक्वल्स टू 102. ठीक आहे. 102, ज्याची आयडी 102 आहे त्याची पूर्ण रो, त्याचा पूर्ण डेटा मला बघायचा. एंटर केलं तर फक्त 102 त्याचा डेटा मला पूर्ण दिसणार. सेम आपण जर इथं 103 केलं तर 3 चा मला डेटा दिसणार. ठीक आहे. म्हणजे वेअर का घेतो आपण, एखादी कंडिशन जर आपल्याला पास करायची असेल तर आपण वेअर ही कंडिशन आपण यूज करणार. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आता की पॉइंट्स बघू. की पॉइंट्स आतापर्यंत आपण 2 चॅप्टर बघितले किंवा 2 चॅप्टर मध्ये आपण जे काय काय बघतोय, ठीक आहे. आता ह्या सेकंड चॅप्टर मधले की पॉइंट्स काय आहेत आपल्याला, तर क्रिएट टेबल. टेबल क्रिएट कशा, सॉरी, डेटाबेस आपण क्रिएट कशासाठी करतो तर क्रिएट अ न्यू डेटाबेस. न्यू डेटाबेस जर क्रिएट करायचा असेल तर आपण क्रिएट डेटाबेस करणार. जर समजा टेबल नवीन क्रिएट करायचा असेल तर क्रिएट अ टेबल इनसाइड अ डेटाबेस.
डेटाबेसच्या आतमध्येच आपला टेबल क्रिएट केला जाणार. ठीक आहे. इन्सर्ट इंटू काय यूज करतो आपण, तर ऍड डेटा इंटू टेबल. टेबल तर क्रिएट केला आपण, पण त्याच्यामध्ये जर डेटा ऍड करायचा असेल तर इन्सर्ट इंटू हे आपल्याला कमांड द्यावी लागणार. त्याच्यानंतर सिलेक्ट. आता सिलेक्ट काय यूज करतो आपण, तर डिस्प्ले डेटा फ्रॉम टेबल. टेबल आहे पण त्याच्यामधून जर टेबल आपला त्याच्यामधून जर आपल्याला रेकॉर्ड त्याच्यामधला जर डेटा आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला सिलेक्ट ही कमांड यूज करावी लागणार. तर स्टारचं म्हणजे यूज काय किंवा त्याचा अर्थ काय, तर स्टार मीन्स ऑल कॉलम, सगळे कॉलम, सगळा डेटा जर आपल्याला बघायचा आहे तर आपल्याला स्टार हे यूज करावं लागणार. आता हे एक्सरसाइजचे थोडेसे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला युजफुल पडेल त्यासाठी. ठीक आहे, तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल. तर आता पहिल्यांदा काय, राईट अ एसक्यूएल कमांड टू क्रिएट डेटाबेस नेम कॉलेज. कॉलेज नावाचा एक डेटाबेस क्रिएट करायचा. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये क्रिएट टेबल एम्प्लॉई विथ फॉलोइंग कमांड, फॉलोइंग फील्ड. ठीक आहे, फॉलोइंग फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे क्रिएट करायचं. तर तुम्ही असं पण करू शकता, जर तुम्ही टेबल कॉलेज करताय तर तुम्ही स्टुडंटचा डेटाबेस घ्या आणि समजा जर तुम्ही इथं समजा नाही तर इथं कंपनीचा डेटाबेसच तुम्ही कंपनीचा करा. आपल्याला काय फक्त आपल्या गोष्टी ज्या काही आपण करतोय त्याची आपल्याला प्रॅक्टिस होणं ही गरजेची आहे. ठीक आहे, तर ह्या जागी तुम्ही असं नाही की तू इथं जसं दिलंय तसं करा, जसं इथं दिलंय तसं केलं तरी सुद्धा चालेल. नाही तर तुम्ही डायरेक्ट इथं कंपनी द्यायची, डेटाबेस कंपनी नावाचा एक डेटाबेस क्रिएट करायचा. त्याच्यामध्ये क्रिएट टेबल, टेबल कोणाच करायचा, एम्प्लॉईचा करायचा. हे ज्या फील्ड्स आहेत त्या तुम्ही सेम फील्ड्स देऊ शकता किंवा ह्याच्या जागी तुम्ही तुमच्या वेगळ्या पण फील्ड्स देऊ शकता. ठीक आहे, आता एम्प्लॉई आयडीला इंटिजर दिली आहे. ठीक आहे, एम्प्लॉई नेमला वॅरकॅर दिलंय. इट डझंट मीन की इथं फक्त इंट दिलाय तर तुम्ही इंटच घेणार, इथं जर ब्रॅकेट दिलाय तर तुम्ही ब्रॅकेटच घेणार. आपण ब्रॅकेट नाही देत. ठीक आहे, एम्प्लॉई आयडी घेऊन आपण त्याचा डेटा टाईप देऊन कॉमा देतो. ठीक आहे, सो सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एम्प्लॉईचं नाव वॅरकॅर आहे तर त्याला त्याची रेंज पण द्यावी लागणार आपल्याला. सॅलरी आहे इंटिजर मध्ये घेतली, वॅरकॅर मध्ये घेतली तरी सुद्धा चालेल किंवा डेसिमल मध्ये घेतली तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर ना डिपार्टमेंट आहे. ठीक आहे, रेंज पण त्याची प्रोव्हाइड करायची. इन्सर्ट 3 रेकॉर्ड्स. इथं 3 रेकॉर्ड्स आपल्याला इन्सर्ट करायचे. 3 करा, 4 करा. ठीक आहे, पण कमी करू नका, 3 पेक्षा जास्तच करा किंवा 3 पेक्षा जास्त. राईट अ क्वेरी टू डिस्प्ले ऑल रेकॉर्ड्स. ठीक आहे, सगळा डेटा जर आपल्याला बघायचा आहे तर आपण काय करणार, ठीक आहे, तर ते करायचं, सगळे रेकॉर्ड आपल्याला दिसायला पाहिजे. राईट अ क्वेरी टू डिस्प्ले ओनली एम्प्लॉई नेम आणि सॅलरी. फक्त 2च कॉलम्स पाहिजे नाही तर आपण कोणता क्वेरी लिहिणार किंवा कोणती कमांड लिहिणार. तर हे प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, होपसो तुम्हाला आजचं सेशन कळालं असेल. आज आपण बघितलं मायस्क्यूएल स्टार्ट केली आणि आज आपण टेबल वगैरे, टेबल डेटाबेस आपण क्रिएट केला. तुम्ही डेटाबेस आपण आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करा, त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आणि आपण आता नेक्स्ट आपलं जे काही सेशन असेल डेटाबेसवरती किंवा नेक्स्ट जे आहे याच्या पुढचे टॉपिक्स ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये कव्हर करू. ठीक आहे, तोपर्यंत कीप लर्निंग.